नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणसावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवले आहे की भैरवीचे गुंड ऐश्वर्याला टॉर्चर करत असताना ऐश्वर्याचा हात एकदम तिची पळताभावी थोडी होती, ती घाबरगुंडी होती तिची आणि म्हणते, थांबा, जे काही तुम्ही म्हणताय ना, मी सावळी मेंदळेला त्या कार्यक्रमा दिवशी किडनॅप केलं होतं, पळवलं होतं, हे सगळं काही सत्य, मी ते बोलायला तयार आहे. ते सगळं काही सेटअप वगैरे करतात आणि ही ऐश्वर्या बोलायला चालू करते. मी ऐश्वर्या मेहेंदळे, सावळी मेहेंदळेला तिथून पळवलं होतं आणि भैरवीन तिच्या मुलीचा कार्यक्रमामध्ये पूर्ण जगासमोर चेहरा समोर आणायचा होता, त्यासाठीच हे सगळं काही केलं होतं. तोपर्यंत ऐश्वर्या बोलून झाल्यानंतर भैरवी तिथेच उभी असते. भैरवी एकदम अंधारामधून तिच्यापाशी जवळ येते आणि टाळ्या वाजवते. वा ऐश्वर्या, वा किती छान ग. ऐश्वर्या म्हणते, भैरवीजी तुम्ही, आणि हे करण्याचं कारण काय होतं हो? भैरवी म्हणते, हो अगं, तुला माहिती आहे का, त्या दिवशी तू जे काही केलंस ना, त्याच्यामुळे किती नुकसान झालं. सगळ्या जगाच्या समोर माझी नाचित्ती झाली. तुला माहिती आहे का, तेव्हापासून तू गायब आहेस आणि त्याची शिक्षा आहे, ही शिक्षा. जर तुला माहिती आहे ना, त्या पूर्ण मेंदळे फॅमिलीची मला बदला घ्यायचा आहे, त्यांना पूर्ण संपवायचं आहे. मग ऐश्वर्या म्हणते, अहो, तुमचं जे टार्गेट आहे ना, ते माझं पण आहे. कारण की मेहेंदळे घराण्यावरती मी आत्तापर्यंत राज करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ही सावळी ऐरी गैरी नठ्ठुगेरी, जिला अजिबात काडी मात्र अक्कल नसणारी मुलगी, ती स्वतःचा मिरवते टेंबा तिथे. असं काही म्हणल्यानंतर ना, इथे माझा दुश्मनी सावळीच आहे आणि तुमचाही तीच आहे. तोपर्यंत मला जर हेच जरी करायचं होतं तर डायरेक्टली तुम्ही मला विचारलं असतं, तरी मी तुम्हाला हो म्हणले असते. नाही ग नाही, पण तुझ्या तोंडून हे सगळं मला वदवून घ्यायचं होतं ना. आणि शेवटी बघ, तुझंही टार्गेट तेच आहे आणि माझंही टार्गेट तेच आहे. शेवटी त्या पहिल्यांदा जगन्नाथला उद्ध्वस्त करायचे, मग सारंग, मग सुमंत, मग बाकीच्या सगळ्यांना. असं काही माझं टार्गेट आहे. तोपर्यंत ते तारा आणि तिचे वडील दोघेजणी बोलत असतात. भैरवीचे सारखे फोन येत असतात. सुमंत म्हणतो, कोणाचा? भैरवीच आहे ना. तारा म्हणते, हो तिचाच आहे. ती जोपर्यंत फोन उचलत नाही ना, तोपर्यंत शांत काही बसणार नाही. आणि ती अशी एक बाई आहे की जोपर्यंत ती बदला स्वतःचा घेत नाही ना, तोपर्यंत ती अजिबात शांत बसणार नाही. काहीतरी मोठ्या संकटाचं वादळ वाटतंय मला हे, असं काही तारा बोलते. सुमन म्हणतो, हो मलाही माहीत आहे. तारा म्हणते, तुम्हाला सगळं माहीत होतं सावळीच्या गाण्याचं सत्य, मग तुम्ही का बोलला नाहीत? सुमत म्हणतो, अगं, त्यासाठीच आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायची, त्यासाठीच मी घर सोडून गेलो. पण काय करणार, मला एक भीती होती की मी जर अचानक तुझ्यासमोर आलो तर तू मला एक्सेप्ट करशील का बाप म्हणून. तारा त्यांच्याकडे पाहतच राहते. तारा म्हणते, आई अशी आहे की ती स्वतःचा काही जरी करण्याचं म्हटलं, सत्य गाजवण्याचा प्रयत्न करण्याचं म्हटलं, तर ती काहीही कोणत्याही हद्दापर्यंत जाऊ शकते. असं काही बोलत असते. तोपर्यंत ते भैरवीन ऐश्वर्या ह्या दोघीजणी घरी येतात. ऐश्वर्याला भैरवी म्हणते की तू आता घरी जा, इथून तरी आपल्या अध्यायाला सुरुवात होते. ऐश्वर्या म्हणते, मलाही तेच करायचं आहे, मलाही घरी जायचं आहे आणि एकाचा बदला घ्यायचा आहे, खास करून त्या सावळीचा. तोपर्यंत हे सगळं काही झाल्यानंतर तोपर्यंत ते ऐश्वर्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर तिच्याकडे एकटक सगळे काही पाहतच राहतात. बबलू, अमृता म्हणतात, ऐश्वर्या तू आलीस, अगं कुठं होतीस एवढे दिवस? तोपर्यंत ते सावळीच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी भिनत असतं. ते म्हणजे त्या पावडरीचं सत्य. पावडरीचं सत्य ते सारंगसमोर सगळं काही सत्य सांगून टाकते. सारंग म्हणतो की मला वाटलं नव्हतं ऐश्वर्या वहिनी एवढ्या खालच्या पातळीवरती जातील. त्याही एक स्त्री आहेत, दुसऱ्या स्त्रीचं दुःख त्या समजू शकत नाहीत. करण्यामागचं कारण तरी काय आहे? तोपर्यंत जे काही लॅबमध्ये टेस्टसाठी रिपोर्ट दिलेले असतात, देवा घेऊन येतो. देवासाठी सावळी चहा घेऊन जाते. देवा म्हणतो, रिपोर्ट तर आले आहेत, पण अमृतावहिनी सध्या ते औषध तरी घेत नाहीत ना? सावळी म्हणते, नाहीत घेत त्या, पण मला मात्र एकदा दिलं होतं. देवा म्हणतो, सिस्टर खूप चुकलं ग तुझ्याकडून, ते खूप हार्ड औषधे आहे, ते बाळ होण्यासाठी नाही, हे बाळ न होण्यासाठी औषध आहे, ते विष देत होता, विष. तो पण सावळीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काही कळतच नसतं. सेम ते सत्य सारंगला सुद्धा सांगितलेलं असतं.
सगळं काही घडल्यानंतर सारंग आणि सावळी म्हणतात की हे आपण आत्ताच नाही सांगायचं सगळ्यांसमोर, जेव्हा ऐश्वर्या घरामध्ये येईल तेव्हा ते सांगायचं. आणि अखेरकार ऐश्वर्या त्या घरामध्ये आलेली असते, तेव्हाच तर ह्या सत्याचा उलगडा झालेला असतो. भैरवी येते आणि ऐश्वर्याच्या पाठीत चांगलाच खंजीर खुपसते आणि तो व्हिडिओ दाखवून सत्याचा उलगडा करते. तिलोत्मा येते की म्हणते की तू घरातली एक कीड लागलेली आहेस, कीड, घराला आमच्या कीड लागलेली आहेस तू. तोपर्यंत त्या क्षणी सावळी येते, म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही ही पावडर अमृतावहिनींना बाळ होण्यासाठी देत होता, पण नाही, ही बाळ न होण्यासाठी पावडर आहे ती. आणि आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं ना, खूप चुकीचं केलं आहे. त्यांच्याबरोबरही माझ्याबरोबरही करण्यामागचं कारण काय आहे ते नक्कीच सांगा, असं काही म्हणल्यानंतरनं तिलोत्माने तिला धक्के मारून घरातून हाकलून दिलं पुन्हा एकदा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.